नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझे यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RPF भरती म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4660 जागांसाठी मेगा भरती जी आहे ती सुरू झालेली आहे. तर यामध्ये कोण अप्लाय करू शकतं, यामध्ये टोटल जागा किती राहणार आहेत, संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. मित्रांनो, याच्यासाठी जे जागा आहे ते टोटल जागा आहेत 4660 जागा. यामध्ये तुम्ही सब इन्स्पेक्टर, RPF सब इन्स्पेक्टरसाठी देखील इथे फॉर्म भरू शकता. त्यानंतर RPF कॉन्स्टेबलसाठी इथे फॉर्म भरू शकता. तर RPF सब इन्स्पेक्टरसाठी इथे तुम्हाला 452 जागा ज्या आहेत त्या शिल्लक आहेत आणि RPF कॉन्स्टेबलसाठी 4208 ह्या जागा आहेत. अशा मिळून टोटल 4660 जागा आहेत. पहिलं जे पद आहे RPF सब इन्स्पेक्टर, तर याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. जर तुम्ही RPF सब इन्स्पेक्टरसाठी जर फॉर्म अप्लाय करणार असाल तर तुमच्याकडे कुठल्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे. दुसरी पोस्ट आहे RPF कॉन्स्टेबल. त्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर मित्रांनो इथे तुम्ही 10वी पासवर देखील हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरू शकता. मित्रांनो, यामध्ये वयाची अट देखील आपल्याला सांगितलेली आहे. जे पद पहिलं आहे त्यामध्ये सब इन्स्पेक्टर, तर त्याकरिता आपल्याला इथे वय 20 ते 28 वर्ष असणं गरजेचं आहे व 1 जुलै 2024 रोजी SC किंवा STमधील उमेदवार जर असेल तर त्याला 5 वर्षाची सूट इथे दिली जाणार आहे आणि OBCमधील जर उमेदवार असेल तर त्याला 3 वर्षाची सूट इथे दिली जाणार आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे RPF कॉन्स्टेबल. तर याच्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा जी आहे ते 18 ते 28 वर्ष ही असणार आहे आणि यामध्ये देखील तुम्ही 1 जुलै 2024 रोजी जर SC किंवा ST कास्टमधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट इथे दिली जाणार आहे आणि OBCमधून जर येत असाल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट इथे दिली जाणार आहे. नोकरीचं ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारत राहणार आहे. त्यानंतर आपण आता बघूया या ॲप्लिकेशनसाठी फीस किती लागणार आहे. जनरल, OBC आणि EWSमधील जे काही उमेदवार असतील त्यांना इथे 500 रुपये हे ऑनलाईन चलन इथे पे करावं लागणार आहे आणि SC, ST किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा EBC अल्पसंख्याक महिला हे जे असतील तर यांना इथे फक्त 250 रुपयांचे पेमेंट जे आहे ते करावं लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे ही राहणार आहे. 15 एप्रिलपासून हे फॉर्म जे आहे ते सुरू झालेले आहेत. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जेव्हा मी याचा व्हिडिओ अपलोड करेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.